दादा, होरायझन अकॅडमीमध्ये वाढीव बांधकाम होते, त्या संदर्भात तुम्ही महापालिकेशी पत्र व्यवहार केला, नेमकं काय प्रकरण? नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत. आजचा पत्रकार परिषद घेण्याचा खरा तर विषय म्हणजे काल आमच्या मराठा विद्याप्रसारक समाजाचे सरचिटणीस नितीन ठाकरे यांनी काही माझ्यावरती नाव घेऊन काही आरोप केल्याचं मी ऐकलं आणि वृत्तवाहिनीमध्ये त्याचं वाचलं देखील. तर त्यामध्ये मराठा विद्याप्रसारकच्या होरायझन अकॅडमीमध्ये उदोजी बोर्डिंग कॅम्पसमध्ये एक मजला विना परवानगी म्हणण्यापेक्षा अनधिकृत आणि बेकायदेशीर एक मजला त्यांनी बांधल्याचं मला कळते. मागच्या वर्षी माझ्या निदर्शनास आलं आणि तसं मी एक पत्र नाशिक महानगरपालिकेला कार्यकारी अभियंता नगररचना आणि महापौरांच्या नावाने दिलेलं आहे. यामध्ये स्ट्रक्चरल लोड संपलेला असताना पब्लिक बिल्डिंगमध्ये अशा प्रकारचं कुठलंही बांधकाम करू नये असे स्पष्ट संकेत नगररचना विभागाचे असताना देखील नितीन ठाकरे यांनी त्यांच्या अधिकारामध्ये एक होरायझन अकॅडमीमध्ये एक लास्ट फ्लोअरला एक PEBचं काही कन्स्ट्रक्शन केलं, ज्यामध्ये तिथले स्ट्रक्चरल इंजिनियर आणि आर्किटेक्ट यांनी स्पष्ट नकार दिला होता. त्यांनी नकार दिला म्हणून त्यांनी या आर्किटेक्ट आणि स्ट्रक्चरल इंजिनियरला बदलून नवीन आर्किटेक्ट यांची नेमणूक केली आणि त्यामध्ये त्यांनी अशा प्रकारचं एक बांधकाम एक केलं जे संस्थेच्या लहान मुलांच्या शाळेच्या ती शाळा असताना असं बेजबाबदार काम संस्थेच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी करू नये यासाठी मी एक स्मरणपत्राने प्रमुखपत्र 9/9/2025 मागच्या वर्षी दिलेलं होतं. त्यानंतर मी 25/3/2026 या दिवशी पण एक स्मरणपत्र त्यांना दिलेलं आहे. याच्यामध्ये माझा कुठलाही संस्थेला अडचणीत आणण्याचा किंवा मला स्वतःला प्रसिद्धी मिळवण्याचा हेतू नाही. 1 वर्षानंतर काल जेव्हा नितीन ठाकरेंनी माझं नाव घेऊन तिथं जी चर्चा केली त्यामुळे मी आज हा खुलासा इथं करतो आहे आणि मी सगळ्यांना त्याबाबत असलेले सगळे पत्र आणि हे सगळ्यांना देतो आहे. ती लहान मुलांची शाळा आहे. त्या शाळेमध्ये अनेक प्रश्न प्रलंबित असताना त्यांनी ह्या प्रकारचं बांधकाम करण्याची गरज नव्हती. त्या शाळेमध्ये आज साध्या वॉशरूम्समध्ये पाणी नाही. ते पाणी नसताना ते पाणी उपलब्ध करायचं ते सोडून त्या तिथल्या लहान मुलींना लाईनीत एका महिन्यात 6 महिन्यापूर्वी उन्हाळ्यामध्ये मी ऐकतोय की UTI झाला, युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन. याची जबाबदारी कोण घेईल? पालक हैराण आहेत, कोणी ऐकायला तयार नाही. LMCवरती जे लोक अध्यक्ष म्हणून दिले त्यांना त्यांचे इंटरेस्ट खूप वेगळे आहेत. LMCचे अध्यक्ष तिथं जातात, सूचना करतात की नाही सूचना करत याची कोणाला कल्पना नाही. दर PTA भांडणं होत आहेत. पॅरेंट टीचर्स मीट जे असते असोसिएशन जे आहे त्याचे जे लोक आहेत त्याच्यामध्ये होत आहेत. बसचे वाद वेगळे आहेत. काल परवा एक मुलगी बसमध्ये राहून गेली, सोडून आले, नंतर पार्किंग केली, मग कळलं की ती मुलगी बसमध्ये झोपलेली आहे रात्री 4 तासांनी. कुठल्या प्रकारचं मॅनेजमेंट आणि पद्धती याच्यामध्ये आता कुठंतरी बोलण्याची वेळ आली. यांनीच हा विषय घेतल्याने मला आज हा विषय बोलावा लागतो. दुसरा विषय मेडिकल कॉलेजच्या भाडेपट्टा करारनाम्याच्या संदर्भात काय जे तुम्ही बातम्यांमध्ये, न्यूजमध्ये, व्हिडिओमध्ये ऐकतात ते आहे समोर. पण मराठा विद्याप्रसारकने त्यांच्या कंपाऊंडच्या बाहेर 1 एकर जागेला अनधिकृत कंपाऊंड घालून त्यात पार्किंग केली. त्या पार्किंगसाठी खर्च जवळपास 70 लाख रुपये केले. 45 लाख रुपयाचे पेवर्स, 15 लाख रुपयाचे लाईट्स आणि 9 लाख रुपयाचं लँडस्केपिंग. अशा पद्धतीने जर मराठा विद्याप्रसारकचा कारभार होणार असेल तर मला फार खेद वाटतो. संस्थेचं पुढं काय राहील भविष्य सांगता येत नाही. संस्थेमध्ये दोषी कोणाला ठरवता येतो? संस्थेची कार्यकारिणी आणि सरचिटणीस. आता आपण मराठा विद्याप्रसारकचं जे डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल रुग्णालय आहे, हे रुग्णालय हे धर्मदाय आयुक्तांच्या अंडर येतं. याच्यामध्ये तुम्ही करत असलेल्या कुठलीही ॲक्टिव्हिटी ही NMCला तुम्हाला रोज संध्याकाळी अपडेट करणं गरजेचं आहे. NMC म्हणजे नॅशनल मेडिकल काउन्सिल. त्याची एक वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवर तुम्हाला किती पेशंट तुमचे IPD आहेत, इंडोर किती आहेत आणि बाह्य रुग्ण किती आहेत, येऊन गेलेले आहेत OPDसाठी, हे तुम्हाला त्याच्यामध्ये कळतं आणि ते अपडेट करावं लागतं. त्याच्यावरती तुमच्या
कडे असलेल्या ॲडमिशन्स आणि त्याची फीज या सर्व गोष्टी ठरत असतात. त्याच्यामुळे मराठा विद्याप्रसारकच्या सर्वसाधारण सभेमध्ये सरचिटणीसांनी काय आकडे दाखवले, काय हे केले याला अजिबात महत्त्व नाही. पण खेद या गोष्टीचा वाटतो की स्वैर भावनेने सरचिटणीस मी किती चांगला माझा कारभार आहे दाखवण्याच्या नादात कुठलेही आकडे, कुठलेही काही संदर्भ नसलेले विषय ते मांडतात आणि तिथं घेतात वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये. ही खेदाची बाब आहे.